नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत आरआरबी एनटीपीसी 2025 ची नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे आणि यावर्षी आरआरबीने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावरतीच विद्यार्थ्यांना खुश खबर दिलेली आहे। सो यावर्षी आरआरबीने 5000 जवळपास 810 वॅकन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत। सो ही खुश खबर पण आहे। कुठे ना कुठे जे सिरियस एस्पायरंट्स आहेत, जे रेल्वेची सिरियसली तयारी करतायत, त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे नाराजगी पण आहे। नाराजगीचं कारण सांगू शकतो मी, ते म्हणजे काय की 5810 वॅकन्सीज, मागच्या वर्षी या वॅकन्सी किती होत्या, 8000पेक्षा जास्त होत्या। सो कम्पॅरेटिव्हली यावर्षी आरआरबीने म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने या वॅकन्सीज 2 ते 2500च्या म्हणजे गॅपने कमी केलेल्या आहेत। सो एवढा मोठा डिफरन्स त्यांच्यामध्ये आलेला आहे। सो त्यामुळे निगेटिव्ह होण्याचं काही कारण नाहीये, अभ्यास पॉझिटिव्हलीच करायचा आहे। हा जो आकडा आहे 5810, हा आपण पॉझिटिव्हलीच घेऊन चालायचा आहे। कारण जर तुम्ही बघितलं असेल, युपीएससी तयारी करणारे विद्यार्थी, एमपीएससी तयारी करणारे विद्यार्थी यांच्या हार्डली वॅकन्सी अॅन्युअली 800 ते 1000 येतात, तरी लाखो संख्येने विद्यार्थी फॉर्म भरतात आणि एक्झाम देतात। सो अकॉर्डिंगली ते किती पॉझिटिव्ह असतात, सो अकॉर्डिंगली आपण सुद्धा तेवढे पॉझिटिव्हली असणं गरजेचं आहे। सो आजच्या सेशनमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे, तो ते म्हणजे आपलं एज, क्वालिफिकेशन काय असणार आहे, ठीक आहे, त्यानंतर मेडिकल टेस्ट काय असतील, पॅटर्न, एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे, सॅलरी स्ट्रक्चर काय आहे, हे सगळं आजच्या सेशनला आपण डिस्कस करणार। सो अकॉर्डिंगली आपण सेशनला सुरुवात करूया। रेल्वेने एनटीपीसीने 4 ऑक्टोबर 2025 मध्ये वॅकन्सी डिक्लेअर केली होती। 4 ऑक्टोबर, जस्ट मोमेंट, 4 ऑक्टोबर 2025 रेल्वेने या डेटला एक शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर केली होती आणि यानुसार त्यांनी ज्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत त्या डिक्लेअर करून दिल्या होत्या रेल्वेच्या। आणि यासोबत ओपनिंग जी ऑनलाईन जी डेट आहे फॉर्म भरण्याची, ती 21 तारीख 2025, 21/10, जे ऑलरेडी जी डेट आहे ऍप्लिकेशन ती स्टार्ट झालेली आहे कालपासूनच। सो तुम्ही रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करू शकता। ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे तेच विद्यार्थी। अंडर ग्रॅज्युएशनची जी एनटीपीसी आहे ते येणार आहे, त्याला अजून वेळ आहे, जास्त वेळ नाही, एक 4-5 दिवसाचा गॅप आहे फक्त। नंतर क्लोजिंग डेट जी आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची ती 20/11/2025, म्हणजे 20 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे। या दिवशी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, या दिवसानंतर, दिस इज द लास्ट डेट, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन आणि ही जी पेमेंटची डेट आहे ती 22 तारीख आहे। समजा एखाद्याचं पेमेंट राहिलं असेल, 20 तारखेला त्यांनी फॉर्म अप्लाय केला पण तो पेमेंट करू शकला नाही, तर तुम्हाला 22 नोव्हेंबर पर्यंतची डेट आहे, तुम्ही पेमेंट करू शकतात। आणि यासोबत 23/11/25, 2/12/2025 म्हणजे 23 नोव्हेंबर 2 डिसेंबर हा जो डेडलाईन आहे, जर तुम्ही समजा काही तुमच्या मिस्टेक झाल्या असेल फॉर्म भरताना, तर तुम्हाला करेक्शनची विंडो असते रेल्वेची, फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्मची, ते तुम्हाला ओपन असणार आहे 23 पासून तर 2 डिसेंबर पर्यंत। आणि अकॉर्डिंगली तुम्हाला डेट्स ड्युरिंग विच एलिजिबल स्क्राइब्स, ठीक आहे, जे तुम्ही स्क्राइब्स वगैरे जे मुलं जॉईन करतात, ज्यांना स्क्राइबची गरज असते रेल्वे एक्झामच्या टायमिंगला, त्यांना ते 3 ते 7 या तारखेचा डेट टाइम दिलेला आहे। याचबरोबर आपण बघूया नंबर ऑफ वॅकन्सीज कुठल्या झोनसाठी किती आहेत, याच्याकडे पण एक नजर टाकूया आपण। याच्यामध्ये अहमदाबाद, अजमेर, बेंगलोर, भोपाळ, तर सगळ्यात जास्त ज्या वॅकन्सीज आहेत त्या ऑफिस बिलासपूर मध्ये आहेत नंबर 1 ला। 2 नंबरच्या वॅकन्सीज कोलकातामध्ये आहेत सेकंड नंबर, तर बिलासपूरला जो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ते 864, त्यानंतर 685 कोलकाता या झोनला आहेत। यासोबत मुंबईसाठी ज्या वॅकन्सी 596 आहेत, ठीक आहे, आणि रांचीसाठी जे 4 नंबर रांची आहे, 651 वॅकन्सीज आहेत। सो अकॉर्डिंगली हे 4 जे झोन आहेत यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सीज आहेत। आता इथे मुलांचं कन्फ्युजन क्रिएट होतं की आपण कुठल्या झोनला फॉर्म भरायला पाहिजे, जिथे जास्त वॅकन्सी आपण तिथे फॉर्म टाकला पाहिजे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं। आणि त्याच्यामुळे हे कन्फ्युजन दूर कसं करायचं, मी त्याचं तुम्हाला एक सजेशन देऊ शकतो की आपण ज्या झोन्सला बिलॉंग करू त्या झोनला फॉर्म टाकला पाहिजे। कारण तुम्ही असा विचार केला की चला बिलासपूरला आपल्याला 864ची वॅकन्सी, आपण तिथे अप्लाय केलं पाहिजे। सो ऑब्व्हियस आहे की मागच्या वर्षी अशाच काही मुलांनी मिस्टेक्स केल्या होत्या, ज्या झोनला जास्त वॅकन्सी होते त्यांनी अदर स्टेटला अप्लाय केलं होतं महाराष्ट्रातल्या मुलांनी, आणि अकॉर्डिंगली तिथला कट ऑफ जो होता तो जास्त गेला ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र झोन। सो त्यामुळे कुठे ना कुठे असं होऊन जातं की आपण ना घर का ना घाट का असं होऊन जातो। सो त्यामुळे आपला जो झोन आहे, जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांनी मुंबई या झोन मधून फॉर्म भरायचा, ठीक आहे। तुमचा जॉब पण त्या झोन मध्येच असेल, तुमच्या म्हणजे एव्हरीथिंग दॅट इज युअर ट्रेनिंग अँड ऑल सगळं तुमचं या झोन पासूनच असणार आहे। सो त्याच्यामुळे तुम्हाला कुठे बाहेर जॉब करायची गरज पडत नाही। जर तुम्ही समजा मुझफ्फरपूरला फॉर्म टाकला, तर ऑब्व्हियसली तुमचं जे जॉब लोकेशन असेल ते मुझफ्फरपूरच असणार आहे। सो त्याच्यामुळे बेटर टू अप्लाय फॉर दी आवर ओन स्टेट झोन, म्हणजे मुंबई झोनलाच अप्लाय करण्याचा प्रयत्न करा। टोटल वॅकन्सी किती आहेत, 5810। याचबरोबर यामध्ये ज्या पोस्ट आहेत, या 6 पोस्टसाठी एक्झाम होणार, ज्यामध्ये सगळ्यात टॉपची जी पोस्ट आहे ती चीफ
कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही सगळ्यात टॉपची पोस्ट आहे. सेकंड नंबर आहे स्टेशन मास्टर. ठीक आहे, याचबरोबर गुड्स ट्रेन मॅनेजर. देन तुम्हाला ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. टायपिस्ट म्हणजे ऑब्व्हियसली टायपिंगची गरज पडणार आहे. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, जिथे टायपिस्ट त्यांनी म्हटलेलं आहे तिथे तुम्हाला टायपिंग जे टेस्ट आहे ती तुम्हाला कंडक्ट केली जाणार. आणि ट्रॅफिक असिस्टंट ही एक पोस्ट आहे. सो कम्पॅरेटिव्हली सगळ्यात कमी वॅकन्सी कोणाला आहेत? ट्रॅफिक असिस्टंटलाच आहेत. आणि सगळ्यात जास्त वॅकन्सी तुम्ही बघितल्या तर त्या कोणाला आहेत? गुड्स ट्रेन मॅनेजर 3416 वॅकन्सी आहेत, 3416. सो अकॉर्डिंगली तुम्ही जर बघितलं इथं पे लेवल पण दिलेली आहे 7 पे कमिशन नुसार. ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या लेवल आहेत, ठीक आहे, पे लेवल म्हणजे ही जी पहिल्या नंबरची पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, हा 6व्या लेवलला पडतो याची पेमेंट सॅलरी. आपण ते बघूया. म्हणजे याचा बेसिक पे असतो 35,400. याचबरोबर स्टेशन मास्टरचं पण सेम आहे 35,400. हे पण 6 लेवल या पेमेंट मध्ये. दोघी पण पोस्ट कशा आहेत? टॉपच्या आहेत. सो त्याच्यामुळे गुड्स ट्रेन मॅनेजर यांचे बेसिक पे 29,200 येतं. ठीक आहे, ही लेवल 5 मधली पोस्ट पडते. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट अगेन सेम आहे. याचबरोबर सिनियर क्लर्क टायपिस्ट 29,200 आणि ट्रॅफिक असिस्टंट 25,500. म्हणजेच यांची जी टोटल सॅलरी असेल अकॉर्डिंगली 35,400 म्हणजे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरची आहे. तर यांचं बाकीचे अलाउन्स सगळे वगैरे जोडून 70 ते 75,000 यांचा पूर्ण पेमेंट जाऊ शकतो. सेम यांचं पण असणार आहे स्टेशन मास्टरचं सुद्धा. दोन्ही पण टॉपच्या पोस्ट आहेत त्या. पण समजा जर तुम्हाला थोडासा रिलॅक्स आणि चांगला मोठ्या पोस्ट जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला हाच आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. जास्त कामाचा ताण नाही, लोड नाहीये, कम्फर्टेबल जॉब आहे. ठीक आहे, सॅलरी पण चांगल्या प्रकारे आहे. आणि स्टेशन मास्टरला थोडासा वर्कलोड जास्त राहतो कारण हाच मेजर फेस असतो स्टेशन रेल्वे स्टेशन मध्ये. ठीक आहे, सो स्टेशन मास्टर म्हटले ही इज नॉट द ओनर ऑफ द स्टेशन रेल्वे स्टेशन, स्टेशनचे मास्टर असतात. मग ही पण 6 लेवलची पोस्ट आहे, 6 पे लेवलची. यांचे पण सॅलरी सेम जाते 70 ते 75,000. याचबरोबर गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, यांची सॅलरी जाते जवळपास 29,200. ही बेसिक आहे, 60,000च्या आसपास यांना मिळते. ठीक आहे, सगळे अलाउन्स ऍड करून सेम यांना पण आहे. आणि इकडे सिनियर जो क्लर्क टायपिस्ट आहे यांची पण सेम जाणार, ज्यांची 29,200 त्यांचे 60,000च्या आसपास अलाउन्स ऍड करून. आणि ट्रॅफिक असिस्टंट जे आहे ती 25,500 यांची थोडी कमी आहे सॅलरी, मग यांचं 55,000च्या आसपास जाते, 52 ते 55,000. हे यांचं पे स्केल झालं. म्हणजे सगळ्या गोष्टी ऍड केल्यानंतर मग मेडिकल स्टँडर्ड जे आहे तो मेडिकल स्टँडर्डचा सगळ्यात मेन जो क्रायटेरिया आहे तो दिला गेलेला आहे कोणाला? A2 म्हणजेच ट्रॅफिक असिस्टंट आणि दुसरे म्हणजे गुड्स ट्रेन मॅनेजर. या दोघांना A2 चा क्रायटेरिया आहे. म्हणजे थोडी आयसाईट जी आहे ती चांगलं क्लिअर असणं गरजेचं आहे, विजन क्लिअर असणं गरजेचं आहे. यासाठी की ट्रॅफिक असिस्टंट ही जी पोस्ट माहिती तुम्हाला कोणती असते? जेव्हा रेल्वे एखादा सिग्नल जवळ थांबते, ठीक आहे, सिग्नल जेव्हा रेड सिग्नल लागतो तर ट्रेनला थांबावं लागतं. मग ते कोण इन्फॉर्म करतं ट्रेनला? ट्रॅफिक असिस्टंट इन्फॉर्म करतो की रेड सिग्नल आहे. यांची आय साईट जर बरोबर नसेल, यांनी जर सांगितलं की रेड सिग्नल लागून यांनी ग्रीन सिग्नल दाखवून दिला रेल्वेला तर ट्रेन निघून जाणार. सो अकॉर्डिंगली ही पण पोस्ट तितकी महत्वाची आहे. त्याच्यामुळे यांची आय साईट आय विजन खूप क्लिअर असणं गरजेचं असतं. बाकी पोस्टसाठी एवढं नाहीये. याचबरोबर आपण बघितलं यांच्या टोटल वॅकन्सीज ज्या आहेत सगळ्यात जास्त वॅकन्सी गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी असणार आहेत. याचबरोबर एक्झामिनेशन्स ही जी इकडे आहे तुम्हाला एक्झाम फीज आहे. एक्झाम फीज ओपन कॅटेगरीसाठी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी किती असणार? ती 500 असणार आहे. आणि बाकी SC ST आणि इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड क्लासेस आहेत EBC, ठीक आहे, त्यांच्यासाठी असणार आहे 250. आणि ही जी फीज आहे ही तुमची जी जेव्हा स्टेज 1 होईल म्हणजे CBT 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट जेव्हा तुमची प्री एक्झाम संपेल तर त्यानंतर तुम्हाला अमाऊंट जे आहे 500 मधून 400 रुपये तुमचं अमाऊंट रिफंड असणार तुमच्या अकाउंटवरती. आता मुलं म्हणतील की सर मागच्या वर्षी पण आम्ही फॉर्म भरला, आम्ही एक्झाम दिली, पण काही CBT 1चं पेमेंट मात्र आमच्या अकाउंट वापस आलं नाही. तसं होणार नाही, गव्हर्नमेंट देऊन टाकेल तुम्हाला, लेट येईल पण येऊन जाईल. सेम हे पण असणार आहे की तुम्हाला जे 400 रुपीज आहेत हे तुम्हाला रिफंडेड केले जातील. ठीक आहे, आणि 500 मधून. आणि इकडे यांची जे आहे 250 ही पूर्णच्या पूर्ण त्यांच्या अकाउंट रिफंड होऊन जाणार CBT 1 झाल्यानंतर. ठीक आहे, याचबरोबर इथे आपण बघतोय की जो एक्झामचा जो पॅटर्न आहे, प्रोसेस जी आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होती बघा. आता ज्या तुम्हाला लेवल दिले, लेवल इन 7th पे कमिशन, ठीक आहे, CPC म्हणजे काय? पे कमिशन. तर यामध्ये ज्या लेवल आहेत सगळ्यात जी पहिली पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर, ठीक आहे, यांना CBT 1 आणि CBT 2 असणार आहे. म्हणजे सगळ्यांना CBT 1 आणि CBT 2 ह्या कॉमन असणार आहेत. आता जी तिसरी स्टेज आहे ती काही पोस्टसाठी नाहीये, काही पोस्टसाठी असणार आहे.
जसं की गुड्स ट्रेन मॅनेजरला स्किल टेस्ट नाहीये, सो नो झंझट, तुम्हाला सीबीटी 1 सीबीटी 2 देऊन डायरेक्ट जॉब आहे हातामध्ये. सिनियर क्लर्क टायपिस्टला यस, यांना या सीबीटी 1 सीबीटी 2 तर द्यावा लागतील, यासोबत त्यांना द्यावा लागणार आहे कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट. कारण इथं त्यांनी टायपिस्ट म्हटले ना, मग टायपिस्ट असं त्यांना टायपिंग टेस्टला अपिअर व्हावं लागणार आहे. मग यांची ती तिसरी पोझिशन असेल, ठीक आहे, तिसरी टेस्ट. त्याचबरोबर अगेन नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. इथे पण टायपिस्ट मेन्शन केलं, मग यांना सुद्धा स्किल टेस्ट द्यावा लागणार आहे. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरला अगेन म्हणजे या दोन पोस्ट अशा आहेत, कुठल्या, एक आहे तुमची गुड्स ट्रेड मॅनेजर, सेकंड आहे तुमची चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. यांना कुठल्याही प्रकारची स्किल टेस्ट रिक्वायरमेंट नाहीये, सो अकॉर्डिंगली सीबीटी 1 आणि सीबीटी 2 त्यांना द्यायचे आहेत. पण मात्र स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट, बघा लक्षात घ्या, या दोघांसाठी त्यांनी कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय, सीबॅट, याला सीबॅट म्हणतात, या दोघांसाठी त्यांनी सीबॅट मात्र ठेवलेला आहे. असं का, बिकॉज आपण जेव्हा मागच्या पेजवरती बघितलं होतं की यांना आय साईट आय विजन जास्त लागते, ठीक आहे, ऑफिस आहे. जरी आता ट्रॅफिक असिस्टंट एक छोटी पोस्ट आहे ऍज कम्पेअर टू स्टेशन मास्टर, स्टेशन मास्टर एक टॉप पोस्ट आहे, ट्रॅफिक असिस्टंट एक छोटी पोस्ट आहे, तरी सुद्धा त्यांना सीबॅट साठी अपिअर व्हावं लागेल. आता जशी यांना टायपिंग साठी टायपिंग स्किल टेस्ट असेल, तशी यांना सीबॅट असणार. सीबॅट म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, ही सायकोलॉजिकल टेस्ट असते, ठीक आहे. सो सायकोलॉजिकल टेस्ट मधून त्यांना जावं लागतं स्टेशन मास्टर आणि कोणा ट्रॅफिक असिस्टंटला. याचबरोबर आपण नेक्स्ट पेजवरती येऊया. आता अगेन इथे आपण बघितलंय की ज्या लेवल 6च्या ज्या पोस्ट आहेत, चीफ कमर्शियल कम टेक तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्टर, यामध्ये मेडिकल स्टँडर्ड यांचं B2 आणि यांना A2 मेन्शन केलेले, ठीक आहे. याचबरोबर आपण एक लास्ट ट्रॅफिक असिस्टंट बघितली होती, यांना पण A2 मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. सो या दोघांना सेम असणार आहे. अकॉर्डिंगली जर तुम्ही बघितलं की ग्रॅज्युएशन डिग्री कुठल्या पण तुम्ही युनिव्हर्सिटीची घ्या, पण ती युनिव्हर्सिटी कशी पाहिजे, रिकग्नाइज्ड पाहिजे, ठीक आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधूनच ती डिग्री घ्यावा लागणार आहे. याबरोबर आपण पुढचा पॉइंट डिस्कस करूया याच्यामध्ये, जे तुम्हाला ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघितलं याच्यामध्ये. त्यानंतर याच्यात त्यांनी दिलेलं तुम्हाला की इथं आता तुम्हाला क्रायटेरिया आहे की बर्थ कधी झालेला पाहिजे तुमचा. जर जे कॅन्डिडेट्स एज ग्रुप ज्यांचं 18 to 33 पाहिजे, 18 ते 33 हा एज ग्रुप क्रायटेरिया आहे. या एज म्हणजे तुम्ही 18 पेक्षा पुढे असाल आणि तुम्ही जर 33 पेक्षा कमी असाल, तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल, तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यांनी क्रायटेरिया बघा 18चा दिलेला आहे. काहींचं ग्रॅज्युएशन 19-20 मध्ये होऊन जातं, ते अप्लाय करू शकतात. इथं जनरलसाठी क्रायटेरिया बघा त्यांनी म्हटलेला आहे की 2 तारीख 2/1/1993, ठीक आहे. ओबीसी साठी क्रायटेरिया असणार आहे 2/1/1990 आणि SC/ST ला 2/1/1988. म्हणजे 1993च्या अगोदरचा जन्म नकोय, त्याच्यानंतरचा असेल तर चालेल, तो अप्लाय करू शकतो. इकडे ओबीसीला त्यांनी 1990 म्हटलंय, त्याच्या अगोदर असेल तर अप्लाय नाही करू शकणार. आणि इकडे ठीक आहे, हा जो क्रायटेरिया आहे तुम्हाला त्यांनी दिलेला ओपन साठीचा जो क्रायटेरिया आहे, इट इज अराउंड 93-90, ठीक आहे. आणि SC/ST जे आहेत, SC/ST ला त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे 88चा, ओके. देन आपण जाऊया पुढे. नेक्स्ट जे तुम्हाला एज लिमिट क्रायटेरिया आहे की एजचा जो क्रायटेरिया SC/ST कॅन्डिडेटसाठी +5 इयर्स असेल, म्हणजे 18 ते 33 हा URL म्हणजे काय, ओपनचा क्रायटेरिया आहे. ओबीसीला हा किती झाला, +5 करून घ्यायचं म्हणजे 38 जाणार आहे. ओबीसीला +3 इयर्स म्हणजे 36 जाणार आहे, ठीक आहे. याचबरोबर 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम एज. आता इथं त्यांनी एक्स सर्व्हिसमॅनचा क्रायटेरिया दिलाय, त्यांनी त्यांच्या अकॉर्डिंग ओपन ओबीसी SC/ST अकॉर्डिंग त्यांनी वेगळं इथे तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. या अकॉर्डिंग नेक्स्ट आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आता बघा, एक्झाम तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे RRB मध्ये होणार, त्यासाठी त्यांनी सिलेबस क्रायटेरिया जो पॅटर्न आहे तो आपण बघतोय. 90 मिनिटाची एक्झाम असेल, जनरल अवेअरनेस 40 मार्काचा असणार आहे, मॅथ्स 30 आणि रिजनिंगचा पार्ट 30 मार्काचा असेल. असे 100 क्वेश्चन असतील आणि 90 मिनिट मध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. याचबरोबर याला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3, म्हणजे जर तुमचे 3 क्वेश्चन जर रॉंग गेलेत, ठीक आहे, 1/3 त्यांनी म्हटलेलं आहे, तर तुमचा 1 मार्क्स डिडक्ट होणार 3 क्वेश्चन रॉंग गेल्यानंतर. सो याचबरोबर CBT 2 ला पण सेम क्रायटेरिया आहे, 1/3चाच क्रायटेरिया असणार आहे. देन स्टेज 2 CBT 2 याच्यात त्यांनी म्हटलं की शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द सेकंड स्टेज CBT शॅल बी बेस्ड ऑन द
नॉर्मलाइज्ड मार्क्स. ठीक आहे. आता बघा इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे तुम्हाला की सिलेक्शन जे कॅन्डिडेट्स आहेत ते कशा प्रकारे केलं जाणार सीबीटी 1 मध्ये सीबीटी 2 मध्ये. ठीक आहे. त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे की जेव्हा सीबीटी 2 होईल तेव्हा टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी शॉर्टलिस्टेड शॅल बी 15 टाइम्स द कम्युनिटी वाईज वॅकन्सी ऑफ पोस्ट. म्हणजे ज्या काही पोस्ट असतील समजा किती वॅकन्सी आहे 5810 एवढ्या वॅकन्सी आहेत. याला आपण 15ने तुम्ही त्याला हे करा गुन्हा. ठीक आहे. 15 वेळा त्याला केलं आपण तर किती होईल जवळपास 90,000च्या आसपास होते. म्हणजे एक पोस्टसाठी जर तुम्ही वॅकन्सी बघितल्या टोटल ज्या 5810 ज्या वॅकन्सी आहेत यासाठी 90,000 मुलं जे आहेत ते सिलेक्ट केले जातील फेज 2 साठी सीबीटी 2 साठी. ठीक आहे. म्हणजे 90,000 पोरांना ते सिलेक्ट करतील ते सीबीटी 2 ला अपियर होतील सीबीटी 1 मधून. आणि अकॉर्डिंगली मग पुढचा पण क्रायटेरिया आहे 8 टाइम्सचा क्रायटेरिया आहे पण तो तुम्हाला सीबीटी 2 नंतरचा होईल तो. आणि ही सीबीटी 2 आहे सीबीटी 2 चा जो पॅटर्न आहे तो कशा प्रकारे असेल ही पण 90 मार्क्सची एक्झाम आहे. याच्यामध्ये 50 मार्क्स जनरल अवेअरनेसला 35 मॅथ्स आणि 35 तुमचे जनरल इंटेलिजन्सच्या बुद्धिमत्तेला असणार आहेत. सो असे 120 क्वेश्चन्स आणि 90 मिनिट्स तुम्हाला मिळतील जे तुम्हाला सीबीटी 1 ला पण सेम 90 मिनिट्स दिले गेले होते. अकॉर्डिंगली या तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये क्रायटेरिया असणार आहे. याचबरोबर सिलेक्शन प्रोसेससाठी जसं मी तुम्हाला बोललो होतो की सीबीटी 1 मध्ये सीबीटी 1 ला काय करतील ते जवळपास 15 टाइम म्हणजे काय जर 5810 जर पोस्ट आहेत तर याच्यातून 15 टाइम्स 15 टाइम्स त्या कॅन्डिडेट्सला काय करतील शॉर्टलिस्ट करतील. म्हणजे 5810च्या इंटू तुम्ही करा 15 तर तुम्हाला जवळपास 90,000 कॅन्डिडेट्स ते मेन्सला काढतील सीबीटी 2 ला. आणि सीबीटी 2 ला पण ते 8 टाइम्स काय करतील नंबर ऑफ वॅकन्सीज ऑफ द स्टेशन मास्टर ट्रॅफिक असिस्टंट. आता यांनी या 2 केस मध्ये दिलेल्या आहे स्टेशन मास्टर ट्रॅफिक असिस्टंट मध्ये. म्हणजेच काय समजा 45 to 50,000 ते सीबीटी 2 मध्ये काढणार आहेत म्हणजे सीबीटी 2 नंतर ते क्वालिफाय करतील. बाकीचे मग सीबॅट मध्ये किंवा स्किल टेस्ट मध्ये ते बाकीचे त्यांना मायनस करतील. पुढचा क्रायटेरिया आपल्याला याच्यामध्ये नाही सांगता येणार. त्याचबरोबर पुढे आपण जाऊया कम्प्युटर बेस्ड स्किल टेस्ट. आता बघा ही जी टायपिंग स्किल टेस्ट असणार आहे ही 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजे WPM ने होईल किंवा 25 WPM हिंदीमध्ये होईल. इंग्लिश आणि हिंदी दोघं पण अलाउड आहेत. जर तुमचा इंग्लिशचा असेल तर 30चा स्पीड लागेल आणि हिंदी असेल तर तुमचा 25चा स्पीड लागणार आहे. याचबरोबर आपण नेक्स्ट पेज कडे जातोय. सो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चरिंग ऑफ द कॅन्डिडेट ड्युरिंग ऍप्लिकेशन. जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो ना तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे की फोटोनी साईन कधी पण करेक्ट अपलोड करायची. जर ते तिथं मिस्टेक झाली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात एक्झाम मध्ये. मी तुम्हाला ते एक्झामचं काही अपडेटच मिळणार नाही. तुमचा ना नंबर लागेल ना तुमचं तुम्हाला ते कॉल लेटर देणार. सो कॅन्डिडेट्स नॉट रिक्वायर्ड टू अपलोड अ प्री एक्झिस्टिंग फोटोग्राफ वाईल अप्लाइंग. फॉर्म भरत असताना जो जुना फोटो आहे तो तुम्हाला भरायची गरज नाहीये. ठीक आहे. जुने फोटो द्यायचे नाही. फोटो कुठला चालेल जो तुम्ही डिझाईन टू कॅप्चर अ लाईव्ह फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट ऍट द टाइम ऑफ फिलिंग अप द ऍप्लिकेशन फॉर्म. जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार तेव्हा तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ क्लिक करावं लागेल. म्हणजे तुम्ही सायबर मधून भरा किंवा तुम्ही घरून भरा. घरून जर भराल तर तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा तुमच्याकडे वेबकॅम असेल तर तुम्ही त्या थ्रू करू शकता. लाईव्ह फोटो कुठून पाहिजे कॅप्चर्ड बाय वेबकॅम. तो वेबकॅमने कॅप्चर केला जाईल किंवा फ्रंट कॅमेरा असतो मोबाईलचा तिथून तुम्ही कॅच करू शकतात. दोघांमधून कुठून पण चालेल. ठीक आहे. याचबरोबर एन्श्योर ड्रेस युअर सेल्फ इन नॉन व्हाईट क्लोथिंग. जो ड्रेस घालायचा तो नॉन व्हाईट चालणार आहे. कारण का कॉन्ट्रास्ट बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवायचं आहे. कलर डार्क पाहिजे शर्टचा. ठीक आहे. मेंटेन कॉन्ट्रास्ट बॅकग्राऊंड तुम्हाला लागेल. अँड फॉर दिस पर्पज द कॅन्डिडेट मस्ट स्टँड ऑर सीट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा वेन प्रॉम्प्टेड बाय द ऍप्लिकेशन मॉड्यूल. जेव्हा तुम्ही फोटो घेणार तर तुम्ही इन फ्रंट ऑफ द कॅमेरा पाहिजे इकडे तिकडे मुवमेंट करायची नाही. ठीक आहे. कोणी इकडे बघतं तिकडे बघतं कोणी केस सावरतं. सो अकॉर्डिंगली तिथे तुमचा तो रॉंग फोटो अपलोड होऊ शकतो आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. सो एन्श्योर दॅट द कॅमेरा इज पोझिशन ऍट आय लेवल बिफोर कॅप्चरिंग द फोटोग्राफ. म्हणजे एकदम आय लेवलला तो कॅमेरा पाहिजे म्हणजे एकदम आय टू आय. सो तेव्हाच तो प्रॉपर इमेज कॅच करू शकतो. पोझिशन युअर सेल्फ डिरेक्टली इन फ्रंट ऑफ द कॅमेरा अँड लुक स्ट्रेट अहेड विथ अ न्यूट्रल एक्सप्रेशन. एक्सप्रेशन एकदम नॅचरल पाहिजे न्यूट्रल पाहिजे. मेक शुअर यू एंटायर फोर्स इज क्लिअरली विजिबल अँड कॉन्सन्ट्रेट विद इन द फ्रेम. सो या प्रकारे सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करायचे आपल्याला. कॅन्डिडेट सिग्नेचर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड अपलोड स्कॅन कॉपी ऑफ दर सिग्नेचर. आता सिग्नेचरची जी कॉपी आहे ती कशी पाहिजे स्कॅन पाहिजे. हा क्रायटेरिया फार इम्पॉर्टंट आहे. ऍज पर द स्पेसिफिकेशन गिवन बिलो. जे स्पेसिफिकेशन दिले सिग्नेचर बद्दलचे ते कशा प्रकारे पाहिजे बघा. सिग्नेचर मस्ट बी रिटन बाय द कॅन्डिडेट ओनली. सिग्नेचर कॅन्डिडेटचीच पाहिजे. यूज अ ब्लॅक इंक पेन. तुम्हाला ब्लॅक इंक पेन यूज करायचं आहे ऑन व्हाईट पेपर.
पेपर कसा पाहिजे, व्हाईट प्लेन पेपर पाहिजे, लाइनिंगचा पेपर घ्यायचा नाही. जो प्लेन पेपर असतो, प्रिंटचा पेपर तुम्हाला माहिती असेल, A4 साईजचा प्रिंट पेपर व्हाईट, तो घ्यायचा. त्याच्यावरती तुम्ही ब्लॅक जो बॉल पेन असतो, इंक पेन, त्याच्याने तुम्ही साईन करायची. सिग्नेचर मस्ट बी इन रनिंग हँड रायटिंग, दॅट इज कर्सिव्ह जॉईंट लेटर्स. म्हणजे तुमची जी साईन असेल ती हँड रायटिंग मध्ये पाहिजे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी राम असं नाव लिहिलं, ठीक आहे, पण मी जर असं नाव लिहिलं राम, तो कुठला ऍक्सेप्टेबल आहे, हे वाला ऍक्सेप्टेबल आहे, हे ऍक्सेप्टेबल नसणार आहे. याचं रिझन काय, नॉट इन ब्लॉक लेटर मध्ये नाव नकोय. तुम्ही असे पण साईन करू शकता किंवा असं जर तुम्ही नाव काढले चुकीचं, ते मिस्टेक होऊन जाईल. कॅपिटल लेटर मध्ये तुम्ही नाही घेऊ शकत, और डिस जॉईंट लेटर्स मध्ये आपल्याला घ्यायची गरज नाहीये. तुमचं ते जॉईंट लेटर मध्ये पाहिजे किंवा हँड रायटिंग मध्ये पाहिजे. द सिग्नेचर शुड बी क्लिअर, एकदम क्लिअर लेजिबल पाहिजे, एंटायरली विजिबल विदिन द स्कॅन एरिया. स्कॅन एरियामध्ये ती एकदम एंटायरली काय पाहिजे, विजिबल पाहिजे. स्पेसिफिकेशन, सिग्नेचरचे स्पेसिफिकेशन कुठले कुठले बघा. स्कॅन द साइन पेपर युजिंग अ मिनिमम रेझोल्युशन ऑफ 100 DPI. 100 DPIचं रेझोल्युशन पाहिजे सिग्नेचर स्कॅन करताना, मिनिमम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचबरोबर इमेज फाईल फॉर्मॅट JPG हे तुमचं पाहिजे. फाईल साईज जे आहे बिटवीन 30 KB अँड 49 KB, आणि इमेज डायमेन्शन जे आहे मिनिमम 140 पिक्सेल ते 60 पिक्सेल त्या हाईटमध्ये ते पाहिजे. सो यानुसार तुम्हाला या गाईडलाईन जे आहे ते फॉलो करून तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. ग्राउंड्स फॉर रिजेक्शन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन रिलेटेड टू सिग्नेचर. सिग्नेचरशी संबंधित अशा काही गाईडलाईन्स आहेत, जर त्या विद्यार्थ्यांनी जर फॉलो नाही केला त्याचं ऍप्लिकेशन रिजेक्ट करू शकतं RRB. तर ते कशा प्रकारे बघा, यूज ऑफ अ नॉन व्हाईट बॅकग्राऊंड. तुम्ही जर फोटो काढताना जर नॉन व्हाईट बॅकग्राऊंड जर यूज केला, ठीक आहे, तर तुम्हाला ऑब्विस आहे की ते रिजेक्ट करू शकतो. यूज अ नॉन ब्लॅक इंक फॉर द सिग्नेचर. तुम्ही जर दुसरा पेन, ब्लॅक न सोडून दुसरा पेन जर तुम्ही घेतला, ब्ल्यू किंवा रेड, तर ते तुमचं रिजेक्ट होऊ शकते. ब्लॉक लेटर कॅपिटल लेटर मध्ये नकोय, ठीक आहे, नाव तुमचे सिग्नेचर. पुअर रेझोल्युशन किंवा अनक्लिअर सिग्नेचर असेल तर तो तुमचा फॉर्म रिजेक्ट करेल. इनकम्प्लीट पार्शियली विजिबल सिग्नेचर असेल तरी तो तुमचा रिजेक्ट करणार आहे. सो इमेज जर तुम्ही अपलोड करणार, ती सिग्नेचर आणि इमेज दोन्ही पण वेगळ्या पाहिजेत, एकत्र अपलोड नाही करायचे आहेत. नो सिग्नेचर ब्लँक. सो थंब इम्प्रेशन इन प्लेस ऑफ सिग्नेचर. जर सिग्नेचर नसेल तर तुम्ही थंब इम्प्रेशन सुद्धा देऊ शकतात, ठीक आहे. सो यानुसार तुम्हाला या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत, आणि यानुसार आपण रेल्वेची ही सगळे डिटेल्स तुम्हाला मी याच्यामध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये आजच्या. सो आजचा आपण सेशन थांबूया मित्रांनो. बाकी तुम्हाला रेल्वेची आपण लाईव्ह बॅच चालू करतोय, ऑनलाईन लाईव्ह बॅच 3 नोव्हेंबर पासून. आपल्या ऍप्लिकेशन वरती ऍप्लिकेशनची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला तिथं डेमो सेशन वगैरे पण अटेंड करता येतील, आणि जे बॅचची जी प्राइस आहे ती मिनिममच आहे. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही पहिले लेक्चर अटेंड करा अकॉर्डिंगली. सो आपण आजचं सेशन थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.